श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाच्या प्रवासात वादविवाद हे विसरून जगत राहा, कारण मृत्यू हा पुन्हा भेटण्याची संधी देत नसतोय. आयुष्यात कोण बरोबर आणि कोण चूक यावर वाद घालण्यात अनेक नाती तुटून जातात. पण वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं की आपण जिंकलेला वाद हा उपयोगाचा नव्हता आणि हरवलेली माणसं मात्र ही परत येत नाहीत. श्रोतेहो, राग, अहंकार आणि गैरसमज काही क्षणांचे असतात, पण माणसं आयुष्यभरासाठी असतात. म्हणून शक्य असेल तिथं माफ करा, समजून घ्या आणि मनातला राग सोडून द्या. कारण श्रोतेहो, उद्याचा दिवस कोणासाठी राखून ठेवलेला नसतोय. लक्षात ठेवा, मृत्यू हा दार ठोठावून येत नाही आणि तो एकदा का आला की पुन्हा भेटण्याची, माफ कर म्हणण्याची किंवा मिठी मारण्याची एकही संधी देत नाही. म्हणून श्रोतेहो, जिवंत असताना प्रेमानं जगा, नाती जपा आणि प्रत्येक भेट ही शेवटची असू शकते याची जाणीव ठेवून माणुसकी जपा. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात फार थोडी माणसं तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात. बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावं म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात. परंतु दोन्ही प्रकारची माणसं आयुष्यात येणं गरजेचं असतं. आशीर्वादामुळं जीवन सुखाचं होतं आणि जी मंडळी आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवानं श्रीमंत करतात. त्यामुळे दोघांचाही आदर करा. जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचं खुराक घाला. सुविचारानं धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला. मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही. भिंतीमधल्या सगळ्या विटा जेव्हा एकमेकात एकरूप होतात तेव्हा ती भिंत भक्कम आणि मजबूत बनते. एखाद्या विटीला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भिंत उभे आहे, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्वाची असते. तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या प्रवाहात, समूहात काम करता तेव्हा सुद्धा प्रत्येकानं समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होतं. माझ्यामुळे हे चाललंय असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठा नसतो. किंमत एकीला असते, एकाला नाही. शब्दाला दात नसतात, पण जेव्हा शब्द अंतःकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात आणि शब्दांचा घाव एवढा गहरा असतो की माणसांचं पूर्ण आयुष्य संपवून जातं, पण घाव भरत नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात. स्पष्ट बोला, पण ते असं बोला की ज्याच्यामुळं समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचं असलेलं नातं नष्ट होणार नाही. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे. नुसता स्वाभिमान आहे, पण कोणतीच पात्रता नाही. अशी माणसं जास्त मगरूर असतात. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही.
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. दीनदुबळ्यांना, गरिबांना कधीही त्रास देऊ नका, कारण तो कोर्टात किंवा कचेरीत जाऊन न्याय मागत नाही, तर तो देवाच्या न्यायालयात जाऊन न्याय मागतो. आणि देव जेव्हा न्याय करतो त्यावेळी तिथं कोणताही पुरावा, साक्षीदार, लाच, पाठबळ चालत नाही. कर्तृत्ववान माणसं कधीही केव्हाही नशिबाच्या आहारी जात नाहीत, आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसं कधीही कुठेही कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत. नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा. यश तुमची कायमस्वरूपी वाट पाहतय. स्वतःला ओळखलं की निवडलेले रस्ते अनोळखी वाटत नाहीत. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या की जास्त समाधान देतात. शांत झोप हीच थकलेल्या मनाची खरी संपत्ती आहे. बिनधास्त जगणं ही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा लिलाव कवडीमोल भावात करावा लागतो. बदलते रंग चित्रात असावेत, माणसाच्या चरित्रात नाही. स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो, पण उद्दिष्ट म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते. कात्रीची धार केली तर कापड एक वेळ कापलं जात नाही, पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं. प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते. प्रकृतीनं माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवलेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका. कारण काडी टाकून आग लावणं आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणं ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ लागतो, कदाचित संपूर्ण आयुष्य. अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसं दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत. इतरांचं हृदय जिंकणं हा जीवनाचा हेतू ठेवा, कारण जग जिंकून सिकंदर सुद्धा रिकाम्या हातानंच गेला होता.